आता येणार आहे माधवकडे तन्मय. हो. तन्मय तर शांत आहे, आम्हाला कळलं. तन्मयला खेळायला आवडत नाही. तन्मय एकदम निसर्ग बघणारा आहे. मग तुला अभिनयाची कशी काय आवड लागली? जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला बाबांनी सांगितलं होतं की एके ठिकाणी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, तू डायलॉग करतोस का? नंतर मी आईने नंतर सांगितलं कर म्हणून, आणि मी केला, आणि तेव्हापासून मी ॲक्टिंग करतोय. अरे वा वा. आवडता ऍक्टर कोण? अमिताभ बच्चन. अरे वा, अमिताभ बच्चन आवडतं. स्वप्न मोठी आहेत, तुम्ही खूप मोठे व्हा. आज घोडा पण घेऊन यायला पाहिजे असं नाही तुला वाटत? लग्नाचे कपडे आणलेच घालून. नाही. आतापासून तयारी केली तरी. आता येणारे संजीवनी पाटील, तुमच्याकडे मच्छी ही व्यक्तिरेखा तुम्ही करताय आणि अण्णांना टशन द्यायची ताकद तुमच्यातच आहे फक्त, हे दिसतंय. आणि तुम्हाला काय प्रतिक्रिया अशा म्हणजे गावडेवाडी जिथे आमचं सेट आहे तिकडे बरीच लोक भेटायला येतात, आणि ती एवढं पण म्हणतात आम्हाला तुमचा खूप राग येतो, आम्ही तुम्हाला खूप शिव्या घालतो, असं वाटतं तुम्ही आत्ता जाल का उद्या जाल भांडायला, का आत्ताच जात नाही असं. मी बोलते नाही, मी काय सारखी भांडायला जात नाही. आणि तिची अशी खूप तगमग आहे आणि चिडचिड आहे, काही मिळालेलं नाही आहे, म्हणजे नशिबात असून मिळालेलं नाही आहे वगैरे. तर ते कॅरेक्टर करते मी आणि अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहे, खूप एका लेवलला नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदा जोरदार टाळ्या या मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांच्यासाठी झाल्या पाहिजे, आणि या मालिकेचे निर्माते सुनील भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खूप मेहनत आहे या दोन व्यक्तींची या मालिकेच्या पाठी. प्रल्हाद, तुमच्या लेखनातून ही मालिका प्रेक्षकांच्या समोर आली आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून इतकी छान फुलवली आहे ही मालिका. आणि असं माझ्या बघण्यात पहिल्यांदा होतं की आधी या मालिकेचा उत्तरार्ध दिसला आणि त्यानंतर पूर्वार्धाकडे गेलोय आपण. हो, काय सांगशील? म्हणजे 3 वर्षापूर्वी रात्रीचं खेळ चाले पहिला भागाला, तेव्हा शेवटचा भाग लिहिताना थोडंसं असं झालं की अरे यार, आता ही पात्र आपल्याला कधीच भेटणार नाही आहेत, आणि 3 वर्षानंतर पुन्हा तीच पात्र भेटायला आली. एकतर सिक्वल येतो दरवेळी, हो ना, पण हा प्रिक्वल आहे. म्हणजे ही सगळी पात्र अशी का याचं उत्तर लोकांना मिळावं, आणि त्यातूनच रात्रीचं खेळ चाले पार्ट 2 आला. वा 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 वा. राजेंद्र कुमार घाग सर, आपण काय सांगाल? आपण ही कथा लिहित असता. मी मालिका प्रथमच लिहितोय. मी कधी लिहिलेलं नाही एकांकिका, नाटक किंवा पेपरला सदर चालू होतं. देवदेवस्की म्हणजे काय, शाप म्हणजे काय, माणूस जी कर्म करतो त्याचे जे शाप असतात तेच त्याच्या सगळ्या कुटुंबाला आणि त्याच्याला भोवत असतात, आणि त्यालाच आपण देवस्की म्हणतो, बाकी दुसरं तिसरं काही नाही आहे. आणि ही 2 मंडळी बरोबर आहेत म्हटल्यानंतर माझा उत्साह वाढला, नाही तर मला एकट्यालाही शक्य नव्हतं. वा 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 वा. लतिकाजी, तुम्ही काय सांगाल तुमच्या या अनुभवाबद्दल? माझं झीशी संबंध खरं तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे अभिनेत्री म्हणून आहे, आणि लेखनाचा हा माझा पहिला अनुभव आहे. मी आधी खरं तर फॅन होते या सिरियलची. माझी जरी मी बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईतली असली तरी मुळं ही कोकणातली आहे, नाळ जोडलेली आहे अजूनही. तर रात्रीचे खेळ चाले लिहायला लागल्यामुळे मी पुन्हा त्याच्यात रमले, आणि हा जो आनंद मिळाला ते मी शब्दात सांगूच शकत नाही की मला काय दिलं या मालिकेने. वा वा. तर मंडळी, आज आपले जे पाहुणे आलेले आहेत त्यांना मला सांगायचं आहे की हवा येऊ द्याचं हे होऊ दे व्हायरल पर्व सुरू आहे, आणि आता सगळे स्पर्धक महाअंतिम फेरीकडे निघालेले आहेत. विजेत्या स्पर्धकाला मिळणार आहे 1 लाख रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह. द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला मिळणार आहे 75,000 रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह. आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे 50,000 रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह. आणि याहीपेक्षा महत्वाचं आहे हे बघणं, कोण ठरणार हवा येऊ द्याचा पुढचा वारसदार, ज्या भाग्यवान विजेत्याला मिळणार हवा येऊ द्याच्या कुटुंबात काम करण्याची संधी. तर मंडळी, आता आपण सुरुवात करणार आहोत आजच्या होऊ दे व्हायरल या स्पर्धेला. मंडळी, गुण तर आता इथून परीक्षक देणार नाहीयेत, पण हो, तुम्हाला गुण द्यायचे ते सुद्धा या सगळ्या स्पर्धकांना वोट करून. तेव्हा यांचा हा परफॉर्मन्स मन लावून बघा आणि त्यानंतर तुमच्या आवडत्या स्पर्धकाला नक्की वोट करा. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे आजच्या होऊ दे व्हायरल या स्पर्धेकडे वळण्याची. आता इथे येणार आहेत एक आजीबाई, ज्यांची नात पडलीये प्रेमात
आणि तिनं शोधलाय आपल्यासाठी एक जोडीदार. पण प्रॉब्लेम हा आहे, आजींची काय अजून परमिशन मिळत नाहीये. बघूयात मग आता आजींची त्यांच्या या प्रेमाला आणि लग्नाला परमिशन मिळणार आहे का? जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात गौरवी वैद्य मुंबईहून, पूजा सदामते नागराळ सांगलीहून आणि नितीन कुलकर्णी कोल्हापूरहून. साहिब आलम, आफताब की रोशनी दुनिया के हर कोशे को रोशन करती है, फिर आफताब ने क्यों तकलीफ की? मेरी आंखों से मेरे ख्वाब न छीनिए शहजादे, मैं मर जाऊंगी. अय्या, किती गोड आहेस रे तू. अगदी माझा शहजादा, माझा एक बॉयफ्रेंड आहे. आणि ना आमच्या रिलेशनशिप बद्दल आता घरी सांगायची वेळ आली आहे. माझं ना माझ्या आजीशिवाय जवळचं कोणीच नाही हो. पण तुम्हाला माहिती आहे का, माझी आजी साधीसुधी नाही हो, अगदी खानदानी आहे. तिला सगळं कसं नीट नेटकं लागतं. आजी, अगं कुठे राहिलीस तू, ये ना. काय ग पूजा, कशासाठी आवाज दिलास? चांगली पबजी खेळत होते ना मी. अगं कसली आजी आहेस तू, तुला पबजीचं पडलंय. आणि या पूजीचं काय? इथं तुझ्या नातीचं वय वाढत चाललंय, त्याचं तुला मुळीच काही वाटत नाही. आता वय आहे ते वाढणारच. ते काय तुषार देवचे केस आहे का दिवसेंदिवस कमी व्हायला? ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. देखा अनजाने कोई आने लगा ख्यालों में. आंखों की खिड़की पर एक साया सा लहराता है. दिल के दरवाजे पर कोई दस्तक देकर जाता है. गहरी गहरी काली आंखें मुझसे मुझको पूछती हैं. हाथों की रेखाओं में एक चेहरा सा बन जाता है. ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में. देखा अनजाना कोई आने लगा ख्यालों में. ते रात्रीच खेळ सुरू झाल्यापासून नाहीचं असं झालंय. असली भयानक स्वप्न पडताय. अगं आजी, मी ना माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल बोलत होते. अगं बाई, म्हणजे तू कोणी बघून ठेवलंयस की काय?